इचलकरंजी शहरातील मध्यवस्तीत मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करत असल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 1,12,000चा मुद्देमाल जप्त केला। कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत जिल्ह्यात शोध मोहीम घेत कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्या अनुषंगाने तपास पथके तैनात करून सर्व अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर पळत ठेवली आहे। दरम्यान सायंकाळच्या सुमारास शहरातील उत्तम प्रकाश टॉकीज परिसरातील गोविंद अपार्टमेंट ते आवाडे नगर जाणाऱ्या रोडवर एक तरुण मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करण्यास येणार असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार त्या माहितीची खातरजमा करून परिसरात सापळा लावण्यात आला। दरम्यान यावेळी एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याच्या कारणावरून त्याची अंगझडती घेऊन अधिक चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली। अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 67 बाटल्या, रोख रक्कम, एक मोबाईल, MH09FP4968 क्रमांकाची दुचाकी असा तब्बल 1,12,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून साहिल किरण पाटील वय 19 राहणार बेघर वसाहत पाण्याच्या टाकीजवळ यड्राव याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाढमारे करीत आहेत।